नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असे होणार की आरती आणि सीमा आणि नैना यांनी रमा अक्षयला एकत्र येण्यासाठी एक असा भन्नाट प्लॅन केलेला असतो। तेव्हा रमा आणि अक्षय यांची जवळीक वाढावी आणि त्या रेवाची अक्षयपासून हकालपट्टी व्हावी यासाठी नैनाने एक मस्त असा प्लॅन करून शशिकांतकडून 25 लाख रुपये गुंडाळलेले असतात आणि ते 25 लाख हे मुकादम कंपनीत जाऊन तिने ही जेवणाची ऑर्डर दिलेली असते आणि चक्क ती 25 लाखाची। तेव्हा पार्वती आजीच्या तोंडाला मात्र पाणी सुटलेले असते। तेव्हा पार्वती आजीला वाटत असते की अक्षयने ही जी काही संधी आलेली आहे इतक्या 25 लाखाची ती सोडू नये। तेव्हा पार्वती आजी त्याच जी काही नैनाने ही संधी दिलेली असते त्या संधीचा फायदा अक्षयला विचार करण्यासाठी सांगितलेले असते। तेव्हा नैना शशिकांत मुकादमकडून 25 लाख रुपये घेते आणि जेव्हा कंपनीत खूप काही अशा ऑर्डर असतात त्यामुळे अक्षय ही ऑर्डर घेण्यासाठी तयार नसतो, तेव्हा मात्र रमा ही ऑर्डर स्वीकारते आणि रमा स्वतः कंपनीमध्ये ती अंग मेहनत करून खूप अशी मग्न होऊन काम करत असते आणि नैनाची ऑर्डर तिने शेवटी सक्सेस केलेली असते। तेव्हा घरी आल्यानंतर अक्षय त्या ऑर्डरचाच विचार करत असतो। तेव्हा रमा, सीमा आणि आरती विचारते की अक्षय तू कसला इतका विचार करतोस। तेव्हा अक्षय सांगतो की आपल्या कंपनीला आज एक खूप मोठी म्हणजे 35 लाखाची ऑर्डर आली आणि त्यासाठी माणसे खूप कमी पडतात आणि ऑलरेडी आपल्याकडे अजून बरेचसे ऑर्डर शिल्लक आहे, त्यामुळे आता ह्या ऑर्डरचं काय करावे। आणि आजी तर मात्र ठेका धरून बसली की अक्षयने ही ऑर्डर स्वीकारावी। तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तू इतका विचार कसला करतो, कारण तुझी बायको किती एक्सपर्ट अशी कुक आहे आणि रमा किती छान स्वयंपाक करते आणि आम्ही सुद्धा रमाच्या मदतीला आहोत, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि ती ऑर्डर तू स्वीकारून टाक। तर अक्षयला सीमाचे बोलणे पटलेले असते आणि सीमाला असे पाहिजे नसते की रमाला कुठल्याही परिस्थितीत अक्षयबरोबर वेळ घालवण्यासाठी तिला लावायचा असतो। तर अक्षयच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो सीमाला विचारतो की रमावर इतकी मोठी जबाबदारी कशी टाकू, रमा ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडीन की नाही। तर सीमा म्हणते की अरे अक्षय तू टेन्शन घेऊ नको, रमा खरंच या कामासाठी नक्की तुला खूप मोठे असे प्रयत्न करून ती मदत करेल। यापूर्वी सुद्धा रमा कंपनीत जाऊन किती काम करत होती, तिच्यामुळे कंपनीला किती फायदा झाला आणि आपली कंपनी किती पुढे भरभराटसाठी आली, अक्षय तू हे विसरलास का। तेव्हा अक्षय तयार होतो आणि रमाला जर काही हरकत नसेल तर मला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही असे तो सीमाला म्हणतो। त्यानंतर सीमा, आरती आणि अक्षय हे रमाला विचारण्यासाठी तिच्याकडे येतात। तर रमाला हे विचारल्यानंतर रमा एका मिनिटात तयार होते, कारण तिला सुद्धा अक्षयबरोबर काम करण्यासाठी खूप इंटरेस्ट असतो आणि रमा लगेच आपला पदर कमरेला खोचते आणि लगेच ती तयार होते। मात्र जेव्हा हे रेवाला कळते तर रेवाचा खूप असा जळफाट होतो। तेव्हा रेवा मात्र आपल्या मनात ठरवते की रमाला कंपनीमध्ये येऊनच द्यायचे नाही आणि अक्षय पासून तिला दूरच ठेवायचे, म्हणून ती नवीन असा प्लॅन आपल्या मनात शोधत असते। तेव्हा रेवा लगेच या प्लॅनमध्ये आभ्याला ओढण्यासाठी आभ्याची मदत घेते आणि ती आभ्याला बरोबर आपल्या जाळ्यात ओढते आणि आभ्याला म्हणते की अरे रमा इतकी मोठी ऑर्डर कशी स्वीकारू शकेल आणि कशी ती पार पडेल, अक्षयने जरासुद्धा विचार केला नाही आणि रमावर इतकी मोठी जबाबदारी त्याने कशी टाकली असेल आणि रमाकडून या ऑर्डरमध्ये जर काही गडबड गोंधळ झाला तर ही ऑर्डर आपल्याकडून कॅन्सल होईल आणि आपले किती मोठे नुकसान होईल, अभि तुझ्या हे लक्षात आले का, अशी रेवा मुद्दाम अभिचं डोकं खात असते। तेव्हा अभिषेक मात्र रेवाला म्हणतो की अक्षयचा जर हा निर्णय असेल तर मी त्यामध्ये काही बदल करू शकत नाही। तेव्हा रेवाचा मात्र पोपट बनतो आणि तेव्हा रमा मात्र अक्षयबरोबर दुसऱ्या दिवशी कंपनीत जायला तयार होते आणि रमा खूप इंटरेस्टने कंपनीत येते आणि अक्षयसोबत ती अशी खूप कष्ट करून ती ऑर्डर पारच पाडते। तर अक्षय रमावर आणखीनच इम्प्रेस होतो आणि चंक कंपनीचे सर्व काही अधिकार तो रमाच्या हातामध्ये देऊन रमाला खूप खुश करतो आणि अक्षयला सुद्धा रमामधील सर्व गुण हे लक्षात येतो आणि अक्षय विचार करतो की रमा खरंच कंपनीसाठी योग्य अशी एम्प्लॉयी आणि योग्य अशी विचार करणारी आहे।
तेव्हा अक्षयने मात्र रेवाची जागाही रमाला देण्याचे ठरवलेले असते आणि कंपनीमध्ये सर्वात मोठी जागा रमाला असते। तेव्हा मात्र पार्वती आजी आणि रेवाचा खूपच जळपाट होतो। तर आता पुढे अक्षय आणि रमा एकत्र येऊन कसे हे सांभाळणार आणि रेवा आणि पार्वती आजीचा कसा पोपट बनत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।